चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक देवी महाकाली मंदिराच्या समोरून वाहणारी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची झरपट नदी अतिप्रदूषित झाली आहे। प्रवाहित नसल्याने शेवटचे उसासे टाकणारी ही नदी या तीर्थस्थानी येणाऱ्या 4 राज्यातील भाविकांसाठी आस्थेचा विषय आहे। मात्र उगमस्थान ते वर्धा नदीला मिसळतपर्यंत नदीचा हा प्रवाह विविध कारणांनी अतिप्रदूषित झाला आहे। एकीकडे अनियंत्रित सांडपाणी मिसळणे तर दुसरीकडे जलपर्णीमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे। पुढील काही दिवसात महाकाली देवीची महिनाभर चालणारी यात्रा प्रारंभ होत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार या नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरसावले आहेत। त्यांनी झरपट नदी घाटावर भेट देत प्रत्यक्ष स्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली। साधारणतः आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यातून नव्हे राज्याच्या विविध जिल्ह्यातून या ठिकाणी भक्त येतात आणि हे भक्त जसा आपण उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला जातो आणि प्रयागराजमधून तीर्थ घेऊन येतो, या झरपट नदीचं तीर्थ ते मोठ्या आध्यात्मिक आणि पवित्र भावनेने घेऊन जातात। आणि आज जर तुम्ही नदीची परिस्थिती बघितली तर खरंच आपण चिंता करावी अशी नदीची परिस्थिती आहे। आणि या नदीमधला हा जी काही जलपर्णी आहे ही काढून या नदीमध्ये स्वच्छ पाणी असावं या दृष्टीने या ठिकाणचा पाणी दौरा आणि यानंतर बैठक आयोजित करण्याचा निर्णय केला। प्रदूषण विभागाने या संदर्भामध्ये आम्हाला आर्थिक मदत आणि या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी माझी चर्चा झाली आहे। तर साधारणतः 3-4 निधीतून आम्ही या नदीचा आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये यात्रेच्या दृष्टीने करणार आणि नंतर मग स्थायी स्वरूपामध्ये नदीची योजना करून या झरपट नदीचं ऐतिहासिक जे महत्त्व आहे, जे गोंडराजापासून आपण इतिहासामध्ये बघतो ते ऐतिहासिक महत्त्व हे अधोरेखांकित करत तो आमचा वारसा वाचवण्यासाठी जीव ओतून काम करतो।